जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 22वा अध्याय. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळ देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानुयुग राज्य करतील. समाप्ती. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्टांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने त्या ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजे त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. पुन्हा तो मला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करीत राहू. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहू. नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहू. पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहू. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्या जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टीविषयी तुम्हा साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. आणि मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तानेलाही येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कुणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणि जो कुणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. ह्या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू ये. प्रभू येशूची कृपा सर्व जनांबरोबर असो. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. प्रियांनो, खूप सुंदर असं वचन ह्या ठिकाणी आम्हाला देवाने सांगितलेलं आहे. या सकाळची समय आम्ही प्रभूच्या चरणाजवळ घालूया
प्रार्थनेत राहू, गुडघ्यावरती येऊ आणि प्रभूच्या आणखी समीप जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणारं राज्य कसं असणार आहे? कारण आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि त्या राज्यासाठी आम्ही प्रत्येक भावानी, बहिणींनी आणि प्रत्येक लेकरांनी, प्रत्येक वृद्धांनी तयार राहायला पाहिजे. कारण आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याचं राज्य शांतीचं राज्य आहे. स्वर्गातील राज्य खूप महत्वाचं आहे प्रत्येकासाठी आणि म्हणून त्या राज्याची तयारी आमच्या जीवनासाठी व्हावी यासाठी आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू बापा. पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही समर्पित होत आहोत. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, तू माझा आणि माझ्या परिवाराचा, माझ्या सर्व मित्रजनांचा ताबा तू घे. तुझ्या लोकांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रिय प्रभू येशू प्रगट कर. आणि हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू येशू तू आहे. हे देवा, आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये, तुझ्या वचनाला दृढ धरून राहू यासाठी जास्तीत जास्त वेळ आम्ही प्रार्थनेमध्ये घालवावा. यासाठी प्रिय प्रभू येशू आमचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करावं. तुझ्या इच्छेनुसार आम्ही चालावं. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आज असे कितीतरी लोक आहेत की ते कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत. प्रिय प्रभू येशू, त्यांना कर्जातून तू मोकळं कर. त्यांच्या जीवनातील सर्व निराशा तू काढून टाक. ओ प्रिय प्रभू येशू, ज्यांच्या जीवनामध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व आरोग्याचे प्रॉब्लेम नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. होय प्रभू येशू, आज आम्ही तुझ्याशिवाय ह्या जगामध्ये जगू शकत नाही. प्रभू, आमच्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास तू टाकलेला आहे. ओ पित्या परमेश्वरा, त्याला अनुसरून आम्ही चालावं, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवावं. यासाठी प्रभू तू आम्हाला तू शिकव, चालव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, काल खरोखर तुझ्या लोकांची तू भेट घालून दिलीस. खरोखर प्रिय प्रभू येशू, त्या लोकांच्या चेहऱ्यामध्ये तू दिसून येत होता. ओ पित्या परमेश्वरा, ते तेज आमच्या जीवनामध्ये तू घाल. आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहावं. जगातील सर्व वाईट गोष्टीपासून आम्ही दूर राहावं. अपवित्र गोष्टीपासून आम्ही दूर राहावं. आमचं हृदय स्वच्छ ठेवावं. यासाठी प्रिय प्रभू येशू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. हे देवा, ह्या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येका संगती तू बोल. आम्हाला तुझं दर्शन तू दे. तू आमच्या संगती बोल प्रिय प्रभू येशू. तू आम्हाला तुझं गोष्टी तू प्रगट तू कर. आणि या शेवटच्या काळामध्ये आम्ही कसं जगावं, कसं चालावं हे तू आम्हाला तू शिकव. ओ पित्या परमेश्वरा, प्रभू, प्रत्येक दासावर, प्रत्येक दासीवर आणि तुझ्या लोकांवरती तू दया कर. पित्या परमेश्वरा, आम्ही तुझ विरुद्ध पाप केलेला आहे. आम्ही तुझं ऐकत नाही. आम्ही तुझी प्रार्थना करत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू भयानक पाप आहेत. या पापाचा जो आजार आहे तो आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेव. आज या सकाळच्या समय तुझ्या सामर्थ्याचा अनुभव प्रिय प्रभू येशू तू प्रत्येक तुझ्या लोकांना तू दे. तुझ्या प्रजेला तू दे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व सैतानी बंधन, सर्व दुष्टात्म्याचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्यात जाऊ दे. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, तुझ्या दास दासींसाठी प्रार्थना करत आहे. प्रभू, जे उपासामध्ये आहेत, जे तुझं काम हाती घेतलेलं आहे, त्या प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र
पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. विशेष करून प्रिय प्रभू येशू, तुझे जे दास आहेत, जे तू गुडघ्यावरती येतात, सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहे, सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करत आहे, त्या प्रत्येक दास दासीला तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे व्याधी नासुर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा. प्रिय प्रभू येशू, जे बेरोजगार आहेत त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे. प्रिय प्रभू येशू, जे लेकर शिक्षण घेत आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्य कर. जे परीक्षा देत आहेत त्यांना तू ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, हे वचन अनेक लोकांपर्यंत नेण्यासाठी, हे वचन अनेक लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, यासारखे मध्ये प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनाचं गुज, तुझ्या वचनाचं रहस्य, त्याचा उलगडा तू तुझ्या लोकांना तू करून सांग आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, आज दिवसभरातील सर्व आमचं जीवन, सर्व प्रवास, आमचं येणं जाणं तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो पित्या परमेश्वरा, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. प्रियांनो, आम्ही प्रार्थना करीत आहोत आपल्यासाठी, सदैव प्रार्थना करीत आहोत. तर देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करू, सर्व वाईट गोष्टीपासून, अपवित्र गोष्टीपासून आपलं संरक्षण करू.